काय सांगाल गंगानगरच्या या सिमेंट पुलाबद्दल? मी दुर्योधन अशोक कामटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अध्यक्ष पुरंदर हवेली। या ठिकाणी हा जो पूल आहे हा गेली 50 वर्षापूर्वी ज्यावेळेस हा कॅनल झाला त्यावेळेस याचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे। बांधकामाची आता परिस्थिती पाहिली तर त्याचे सर्व लोखंडी बार हे गंजलेल्या अवस्थेत आहेत। बराचसा पुलाचा भाग हा पडलेला दिसतोय, त्याच्यावरती साईडचे रिटेनिंग वॉल आहे ती देखील त्याची दुरावस्था या ठिकाणी झालेली दिसते। खरं तर हा पूल म्हणजे 2 गावांना आणि 2 हायवेंना जोडणारा हा पूल आहे। आज वाहतुकीची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी सासवड रोड ते सोलापूर रोड यांना जोडणारा, तसेच फुरसुंगी आणि मांजरी शेळवाडी या 2 गावांना जोडणारा हा तसं पाहिलं तर हा मुख्य पूल आहे। परंतु या ठिकाणी जलसंपदा विभाग असेल यांचं या पुलाकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे। कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा काही या ठिकाणी झालेले या पुलाची दिसून येत नाही। या पुलावरून बऱ्याचशा प्रमाणात वाहतूक पण होते, विद्यार्थ्यांच्या स्कूल बस या ठिकाणी येतात, नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातात। आज अशी परिस्थिती आहे की मोठी गाडी यावरून जात असताना पूल अक्षरशः या ठिकाणी हलतोय। कोणत्याही क्षणा या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, मोठ्या प्रमाणात आणि जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते। मला प्रशासनाला एकच सांगायचं की आपण लवकरात लवकर या ठिकाणी एक नव्याने पूल बांधावा, जेणेकरून जे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण येतो तो पण या ठिकाणी कमी होईल। प्रशासनाने या ठिकाणी नवीन पूल बांधावा आणि तो बांधत असताना जरा थोडा रुंद करावा। पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, पूर्वीचं नागरीकरण आणि आताचं यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तफावत आहे। पूर्वीची लोकसंख्या कमी होती त्या दृष्टिकोनातून तो पूल बांधला गेला होता, परंतु आजच्या परिस्थितीनुसार या पुलाची रुंदी देखील वाढवावी, रिटर्निंग वॉल या ठिकाणी चांगल्या प्रकारे करावी अशी मी प्रशासनाला जलसंपदा विभागाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं मी विनंती करतो। नमस्कार, मी कुणाल अशोक सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता आहे आणि गेले जवळजवळ मी 20 वर्ष झालं या ठिकाणी राहत आहे। आणि इथे राहत असताना एक निदर्शन झालं की हा जो पूल आहे या ठिकाणी याला जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 50 वर्षापेक्षा जास्त झाले असतील। त्यामुळे खालचा जो भाग आहे पूर्ण ते स्लॅब जो पडलेला आहे, पूर्ण त्याच्या शिगा ज्या आहेत त्या गंजलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे ही दुर्घटना घडू शकते। आज त्या पुलावरनं शाळेच्या बस, व्हॅन आणि जे टँकर येतात जातात, ज्यावेळेस पाण्याचा टँकर जातो तो पूर्ण तो पूल हलतो की कधीही तो पडू शकतो अशी कंडिशन आहे या पुलाची। आणि आमचं शासनाला एवढंच सांगणं आहे की जवळजवळ या पुलाच्या पलीकडे जवळजवळ 400 ते 500 लोक राहतात आणि हा त्यांच्या जीवाशी खेळ आहे असं मला वाटतं। कारण पाण्याला इतका वेग आहे की जर पाहिलं आपण तर जो संरक्षण कथडे जे पडलेले आहेत तर ते अर्धे काही अश्व त्याचे जे आहे ते तिथंच आहेत, पण बाकीचं तो वाहून गेला, म्हणजे एवढा पाण्याला हा वेग आहे। आणि जर एखादं जर समजा शाळेची बस जर त्याच्यामध्ये पडली तर किती लहान मुलांच्या जीवाशी खेळ होईल हा, हे मला निदर्शनात आणून द्यायचं आहे पाटबंधारे विभागाला की याच्यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो आणि हा धोका होऊ नये याच्यासाठी मी माझ्याकडनं, माझ्या पक्षाकडून आणि माझ्या वस्तीकडून की तो पूल आम्हाला छानपैकी असा बांधून द्यावा की ज्याने कोणतीही घटना पुढे घडणार नाही। आणि याच्यासाठी मी, माझा पक्ष आणि आमचे कामचे दादा आहेत आमच्यासोबत आहेत, ते आम्ही याचा पाठपुरावा करतच राहणार आहे आणि शेवटपर्यंत आम्ही करू जोपर्यंत आम्हाला तो पूल बांधून भेटत नाही तोपर्यंत। थँक्यू। परिसर कोणता आहे हा? परिसर हा कानिप्रत नगर कॅनलचा रस्ता आहे। या साईडला गंगानगर आहे, पलीकडे कानिप्रत नगर आहे। पुलाचा प्रश्न आता जवळपास मी इथंच राहणारा नागरिक आहे। आम्ही लहानपणापासून हा पूल पाहतोय। अगोदर लोकसंख्या या भागात एकदम कमी प्रमाणात होती, त्याच्यानुसार हा पूल बनवलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेस इथं वाहतूक नव्हती, लोकांची रहदारी नव्हती, त्याच्यानुसार हा पूल बनवलेला आहे। त्या मानाने त्यावेळी त्या काळी ठीक होतं, पण आत्ता खूप मोठ्या वाहतूक होती इथून। दुसरी गोष्ट, पाण्याचे टँकर येतात आणि संरक्षण भिंत देखील पुलाला नाही आहे। वरिष्ठांनी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे किंवा भाऊनी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे इथली अवस्था पाहिली तर खूप खराब आहे। अक्षरशः रस्ता पाहिला तर चिखलाचा, पुलाला कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही। महिला, लहान मुलं शाळेतून येतात जातात आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, हा मांजरी शेळवाडीला जोडलेला पूल आहे आणि खूप प्राचीन काळी साधारण 50 वर्ष किंवा त्यापेक्षा पण याला जास्त कालावधी झाला असेल। तरी माझी अशी एक विनंती आहे प्रशासनाला, कृपया दुर्लक्ष न करता, लोकांच्या जीवाशी न खेळता
पूल दुरुस्त किंवा हा पूल पाडून नवीन पूल बांधणे हीच आमची प्रशासनाला विनंती. पूल हलतो तो हादरतो, इकडून तिकडून लहान मुलांना त्रास आहे. पलीकडे लोकवस्ती असल्यामुळे त्या लोकवस्तीत जाण्यास येण्यास फार त्रास होतो. इथे पुलावरून खाली डॅमेज झालेले आहे पूल सर्व, तरी दक्षता घेण्यात यावी.